चला या ठिकाणी पुन्हा एकदा क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत। आणि ज्या ठिकाणी आपण पाहतोय एका बाजूला श्रीराम करते संघ, ज्या संघाने अनेक काळ आपण पाहिलं तर या दापोलीच्या कबड्डीच्या पटलावरती अधिराज्य गाजवलं असं श्रीराम करते संघ, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय तर दुर्गादेवी मुरुड हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय। एका बाजूला दापोलीचा वंडर बॉय साहिल माने हा खेळाडू आपल्याला खेळताना पाहायला मिळेल, तर दुसऱ्या बाजूला राज पवार जो सातत्याने मल्टी पॉईंट रेड करताना आपल्याला पाहायला मिळतो। आज मात्र एक घमासान युद्ध मैदानाच्या आतमध्ये सुरू होताना पाहायला मिळतंय। सद्यस्थितीमध्ये आपण पाहतोय जर्सी क्रमांक 11 साहिल माने चढाई मार्गावरती सज्ज झाला होता आणि सातत्याने ज्या पद्धतीने आपण अनेक स्पर्धेमध्ये पाहिलंय प्रत्येक चढाईमध्ये गुणाची कमाई करताना पाहायला मिळतो। या चढाईमध्ये देखील आपण पाहिलं तर गुणाची कमाई केली आणि लगेचच माघारी परत आपल्याला पाहायला मिळाला। आणि तदनंतर मात्र यावेळेस मात्र जर्सी क्रमांक 11 या खेळाडूला प्रत्युत्तर म्हणून आपण पाहतोय तर पुन्हा एकदा दुर्गादेवी मुरुड संघाकडून जर्सी क्रमांक 11 राज पवार यावेळेस मात्र आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये। यावेळेस मात्र शांत संयमी खेळी करताना पाहायला मिळतोय। इथे मात्र कुठल्या प्रकारची घाई गडबड केली नाहीये, लगेचच माघारी परतला तुम्हाला प्रत्युत्तर पुन्हा एकदा दापोलीचा वंडर बॉय यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये प्रतिस्पर्धी संघाच्या कोर्टमध्ये यावेळेस मात्र चढाई मार्गावरती आपल्याला पाहायला मिळतोय। साहिल माने यावेळेस मात्र आपल्याला पाहायला मिळेल आपला आक्रमण करण्यासाठी स्वतःच्या उजव्या पोकळीतून सुरुवात केली आहे। रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा होताना पाहायला मिळतोय। या दौडा सामना असेल श्री जयवनवरती भरनाथ जालगाव, दोन्ही चांगला पहिला पुकार। श्री जयवनवरती भरनाथ जालगाव, दोन्ही चांगला पहिला पुकार। यावेळेस मात्र आपण पाहतोय गुणाची कमाई मात्र श्रीराम करते संघासाठी झाली, तर तदनंतर मात्र जर्सी क्रमांक 11 जो साहिल माने चढाई मार्गावरती सज्ज झालाय या खेळाडूबद्दल थोडीशी चर्चा करूया। 2016 आणि 17 या 2016-17 सीझन मध्ये आपण पाहिलं तर महाराष्ट्र किशोर गट संघाचं प्रतिनिधित्व केलं। तदनंतर मात्र राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत रत्नागिरी जिल्हा या तिन्ही गटामध्ये रत्नागिरी जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करणारा साहिल माने आपल्याला पाहायला मिळतोय। तदनंतर मात्र दापोली तालुका संघासोबत रत्नागिरी जिल्हा अजिंक्यपद स्पर्धा विजेता खेळाडू आणि तदनंतर मात्र युवा कबड्डी सिरीज मध्ये रत्नागिरी संघाचं प्रतिनिधित्व करणारा जर्सी क्रमांक 11 श्रीराम करते संघाचा साहिल माने हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय, जो की अनेक स्पर्धेमध्ये खूप सारी चांगली कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळेल आणि अनेक वेळा रत्नागिरी जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलंय, म्हणजे खूप मोठा अनुभव या खेळाडूकडे देखील आहे। परंतु सध्याच्या हंगामामध्ये आपण पाहिलं तर दाभोळच्या ऐतिहासिक क्रीडा नगरीमध्ये खेळत असताना कुठेतरी दुखापतग्रस्त झाला, तदनंतर मात्र 2 ते 3 महिने हा कबड्डीपासून दुरावला होता, त्यामुळे त्याचा संघ देखील आपण पाहिलं तर कुठेतरी बॅकफुटला गेलेला आपल्याला पाहायला मिळाला। आणि जसं कमबॅक केलंय साहिल मानेने आपल्या संघामध्ये आणि तदनंतर मात्र बॅक टू बॅक 3 स्पर्धेचं विजेतेपद या खेळाडूंना आपल्या संघाला पटकावून दिला आणि पुन्हा एकदा या मौजे दापोलीच्या क्रीडा नगरीमध्ये दाखल झालाय। पुन्हा एकदा श्रीराम करते संघ आपल्या नावाचा दबदबा निर्माण करण्यासाठी सज्ज झालेला पाहायला मिळतोय। यावेळेस मात्र एक एम्प्टी रेड पाहायला मिळाली साहिलच्या माध्यमातून, नंतर मात्र आपण बघतोय तर राज यावेळेस मात्र आपल्याला पाहायला मिळेल। भक्कम बांधण्याचा 6 खेळाडू यावेळेस मात्र दुर्गादेवी मुरुड संघाचा आपण पाहिलं तर एक महत्वपूर्ण खेळाडू आहे। यावेळेस मात्र चढाई सजवण्यासाठी स्वतःच्या डाव्या कॉर्नरमध्ये आलेला आपल्याला पाहायला मिळतोय, ज्या ठिकाणी मधल्या फळीमध्ये यावेळेस मात्र आपण पाहिलं तर जीतू माने सारखा एक महत्वपूर्ण डिफेंडर आपल्याला पाहायला मिळतो, जो की सातत्याने आपण पाहिले तर आपल्या संघासाठी एक डावा कोपरा रक्षक म्हणून या खेळाडूला आपण अनेक स्पर्धेमध्ये पाहिलं, परंतु यंत्राच्या अंगामध्ये कुठेतरी आपण पाहतो तर मधल्या फळीतील डिफेन्स हा सापडण्याचं काम हे जीतू मानेच्या माध्यमातून अनेक स्पर्धेमध्ये होताना पाहायला मिळतंय। आणि त्याच दरम्यान साहिल माने चढाई मार्गावरती आपल्याला पाहायला मिळतोय। उंच पुराचा खेळाडू यावेळेस मात्र श्रीराम करते संघाचा खेळाडू दुर्गादेवी मुरुड संघाच्या कोर्टमध्ये इथे मात्र ट्रॅव्हल पाहायला मिळते आणि यावेळेस मात्र आपण पाहतोय तर साहिल मानेला यावेळेस मात्र एक सुंदर पकड होती आणि तब्बल 2 गुणाची कमाई इथे मात्र आपण पाहतोय, तर ती दुर्गादेवी मुरुड संघासाठी होताना आपल्याला पाहायला मिळते। सुपर टॅकल झाला आणि नंतर मात्र आपण पाहतोय तर सुंदर कामगिरी यावेळेस मात्र या स्पर्धेदरम्यान आपल्याला या स्पर्धेसाठी लाभलेले देणगीदार दीपक कालेकर हे इथे उपस्थित झाले, त्यांना मी कृपया व्यासपीठावर उपस्थित होण्याची विनंती करतोय।
त्या तृतीय क्रमांकाचे जे पुरस्कर्ते आहेत ते दीपक दिलीप कालेकर हे इथे उपस्थित आहेत. त्यांना कृपया विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर उपस्थित व्हायचं आहे. त्याचबरोबर लिंबवणे गावचे ग्रामस्थ संदीप गौरव हे सुद्धा इथे उपस्थित आहेत. त्यांनी सुद्धा व्यासपीठावर उपस्थित व्हायचं आहे. संदीप गौरव या ठिकाणी आपण पाहतोय चढाई मार्गावरती इथे मात्र जर्सी क्रमांक 3 हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. नंतर मात्र आपण पाहिलं तरी व्हॅली रेड त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. पुन्हा एकदा मध्यरेषेवरती स्थिर पाहायला मिळतोय आणि त्यानंतर मात्र लगेचच माघारी परतला. यावेळेस मात्र आपण पाहतोय खूप वेळानंतर चढाई मार्गावरती थोडीशी केजेस देखील पाहायला मिळतात श्रीराम कर्ते संघाच्या माध्यमातून. कारण आपण पाहिलं तर साहिल माने यावेळेस मात्र बॅकलाईनच्या पाठी आहे. त्यामुळे इथे मात्र तो अनुपस्थित असताना चढाई मार्गावरती इथे मात्र जिम्मेदारी तन्मयच्या माध्यमातून सांभाळली जाते. या स्पर्धेदरम्यान आपल्याला लाभलेले मान्यवर आणि जे देणगीदार त्यामध्ये विशेषमध्ये आपल्या देणगीदार लाभले होते ते जगदीश मस्कर यांचं इथे आगमन झालंय. तरी मी श्रीकृष्ण ग्रामस्थ मंडळाच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत करतो आणि आपल्याला व्यासपीठावर उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित करतोय. जगदीश मस्कर आपण कृपया व्यासपीठावर उपस्थित व्हायचं. यावेळेस मात्र आपण पाहतोय तिसऱ्या चढाईसाठी पाचारण केले गेले. साहिल वाले हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. जर्सी क्रमांक 11 यावेळेस मात्र आपल्याला पाहायला मिळेल. थर्ड रेड डू ऑर डाय रेड इथे मात्र सुपर टॅकलची सिच्युएशन देखील आपल्याला पाहायला मिळते. डिफेन्सवरती आपल्याला इथे मात्र 3 खेळाडूंच्या डिफेन्स देखील पाहायला मिळतोय आणि 3 खेळाडूंच्या डिफेन्समध्ये साहिल वाले यावेळेस मात्र डाव्या कोपऱ्यातून पुन्हा एकदा स्वतःच्या उजव्या कोपऱ्यामध्ये येताना पाहायला मिळतोय. आक्रमण करण्याचा प्रयत्न करतो. इथे मात्र कुठेतरी ऍडव्हान्स टॅकल करण्याच्या नादामध्ये आपण पाहतोय तर एक सक्सेसफुली गुणाची कमाई करत आपल्या कोर्टमध्ये ट्रॅव्हल होताना देखील आपल्याला साहिलला पाहिलंय. तर त्यानंतर मात्र आपण पाहतोय जर्सी क्रमांक 15 यावेळेस मात्र आक्रमण करण्यासाठी सज्ज झालेला पाहायला मिळेल. यावेळेस मात्र स्वतःच्या डाव्या कॉर्नरमध्ये निरात रेषा उलटली लगेचच माघारी परतला. त्याचप्रमाणे आपण पाहतोय श्रीराम कर्ते संघाचा जर्सी क्रमांक 14 ऋतुराज मुकनाथ याच्यासाठी श्री दिनेश पांढरे यांच्याकडून तब्बल 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. यावेळेस स्वतः आपण पाहतोय जर्सी क्रमांक 15 हा खेळाडू चढाई मार्गावरती पुन्हा एकदा सज्ज झाला आहे. सातत्याने आक्रमण करताना पाहायला मिळतोय. इथे मात्र आपण पाहतोय तर मात्र बोनस गुण घेण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर मात्र आपण पाहिलं तर दुर्गादेवी मुरुड संघाचा संघ कुठेतरी आपण पाहिलं तर ऑलआउटच्या उंबरठ्यावरती होता. परंतु त्या दरम्यान आपण पाहतोय तर एका खेळाडूला यावेळेस मात्र रिवॉर्ड देण्यात आला. सक्सेसफुल ठरला चढाई बोटो आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय यावेळेस मात्र मुरुड संघाच्या कोर्टमध्ये 2 खेळाडू शिल्लक असतील आणि त्या दरम्यान साहिल माने पुन्हा एकदा चढाई मार्गावरती आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र रनिंग हँड टच करतोय आणि सक्सेसफुल देखील ठरताना पाहायला मिळतोय. गुणाची कमाई पुन्हा एकदा श्रीराम कर्ते संघासाठी आणि त्यानंतर मात्र ऑलआउटच्या उंबरठ्यावरती पुन्हा एकदा दुर्गादेवी मुरुड संघ आपल्याला पाहायला मिळतोय. एकाएकी उरलेला खेळाडू यावेळेस मात्र चढाई मार्गावरती आपल्याला पाहायला मिळेल. जर्सी क्रमांक 15 आणि या खेळाडूला देखील एक सक्सेसफुल टॅकल आणि गुणाची कमाई आपल्याला पाहायला मिळते. 1+2 3 पॉईंट श्रीराम कर्ते संघाच्या खात्यामध्ये ऑल आउट झालाय दुर्गादेवी मुरुड संघ आणि ऑल आउट झाल्याच्या नंतर पुन्हा एकदा ऑल इन होताना पाहायला मिळतोय आणि पुन्हा एकदा एका नव्या जोमाना खेळण्यासाठी सज्ज झालेला पाहायला मिळेल. या ठिकाणी आपण पाहतोय तन्मय चढाई मार्गावरती सज्ज झाला होता आणि यावेळेस मात्र प्रतिस्पर्धी संघाच्या महत्वपूर्ण खेळाडूला टिकलं गेलंय. राज यावेळेस मात्र बॅक टू द आपल्याला बॅकलाईनच्या पाठी जाऊन बसलेला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र सुंदर कामगिरी तन्मयच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाली आणि त्यानंतर मात्र एक सक्सेसफुल टॅकल यावेळेस मात्र आपल्याला पाहायला मिळतोय कर्ते संघाच्या माध्यमातून. परंतु बोनस गुणाची कमाई करत असताना यावेळेस मात्र चढाईपटू देखील आपण पाहिलं तर बॅकलाईनच्या पाठी जाऊन बसलेला पाहायला मिळतोय. श्री जनाई कला क्रीडा मंडळ वैदापुलीचे सचिव श्री प्रशांत चव्हाण इथे उपस्थित झाले. तरी मी श्रीकृष्ण ग्रामस्थ मंडळाच्या वतीने त्यांचे इथे सहर्ष स्वागत करतो व आपण व्यासपीठावर उपस्थित राहू यासाठी आपल्याला आमंत्रित करतोय. श्री प्रशांत चव्हाण यावेळेस मात्र आपण पाहतोय जर्सी क्रमांक 14 चढाई मार्गावरती सज्ज झालाय. ज्या ठिकाणी स्वतःच्या डाव्या कोपऱ्यातून पुन्हा एकदा संचालक स्वतःच्या उजव्या कॉर्नरवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न परंतु पुन्हा एकदा एक इंटिरियर पाहायला मिळते.
माघारी परतलाय रिकाम्या हाताने, त्याला प्रत्युत्तर म्हणून आपल्याला पाहायला मिळतोय तर तन्मय जर्सी क्रमांक 2 पुन्हा एकदा चढाई मार्फत सज्ज होईल. उंच पुरासा हा खेळाडू आपल्याला श्रीराम कर्जे संघाच्या माध्यमातून सातत्याने अनेक स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतोय. परंतु हा देखील खेळाडू कुठेतरी आउट ऑफ फॉर्म आपल्याला पाहायला मिळाला. परंतु यावेळेस देखील आपण बघतोय डिफेंडर सेल्फ आउट झालाय. पुन्हा एकदा एक एक्स्ट्रा गुड प्रतिस्पर्धी संघाला इथे मात्र मिळवून देतोय. यावेळेस मात्र एका गुणाची कमाई आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय सामना मध्यंतरासाठी टाकतोय. पाहूया मध्यंतर शिवसेना उपशाखा प्रमुख श्री जगदीश कृष्ण मस्कर यांचा इथे सन्मान होतोय. श्री दत्ताराम रेवळ यांना विनंती करतो की त्यांचा सन्मान करायचा आहे. त्या ठिकाणी आपण पाहतोय तर पुन्हा एकदा चढाई मार्फत जर्सी क्रमांक 2 हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. तन्मय यावेळेस मात्र श्रीराम कर्जे संघाच्या माध्यमातून चढाई मार्फत आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस मात्र 4 खेळाडूंचे डिफेन्स आणि या 4 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये आपण पाहतोय तर पुन्हा एकदा स्वतःच्या डाव्या कॉर्नरवरती खूप खोल उभं जाऊन यावेळेस मात्र हँडटच करण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा सक्सेसफुल होताना पाहायला मिळतोय. गुणाची कमाई ही कर्जे संघासाठी पुन्हा एकदा होताना पाहायला मिळाली. एका गुणाला गुणफलक जे आहे ते मात्र कर्जे संघाचं पुढे सरकताना देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. यावेळेस मध्ये आपण पाहतोय तर पुन्हा एकदा तन्मय चढाई मार्फत सज्ज झालाय. परंतु इथे मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा एक साधा सोपा गुण हा चढाईपट्टूच्या खात्यामध्ये जमा होताना पाहायला मिळतोय. एका गुणाची कमाई पुन्हा एकदा श्रीराम कर्जे संघासाठी होताना पाहायला मिळाली. तदनंतर मात्र चालू सामन्यामध्ये दुसऱ्यांदा ऑलआउटच्या उंबरठ्यावरती दुर्गादेवी मुरुड संघ आपल्याला पाहायला मिळतोय. एकाएकी उरलेला खेळाडू यावेळेस मात्र आपला किल्ला लढवताना देखील पाहायला मिळेल. या स्पर्धेसाठी एमएससीबी दापोलीचे प्रतिनिधी श्री धुमाळ हे इथे उपस्थित झाले. श्री कृष्णा ग्रामस्थ मंडळ गुटेवाडीच्या वतीनं आपल्या इथं सहर्ष स्वागत होतं. आपल्याला विनंती करतोय की आपण व्यासपीठावर उपस्थित व्हायचंय. श्री धुमाळ एमएससीबी दापोलीचे प्रतिनिधी आहेत, त्यांनी कृपया व्यासपीठावर उपस्थित व्हायचंय. श्री विवेक धुमाळ हे इथे उपस्थित झाले, त्यांनी व्यासपीठावर उपस्थित व्हायचंय. आपल्याला वेळोवेळी आपल्याला मदत करणारे एमएससीबी दापोलीचे प्रतिनिधी श्री विवेक धुमाळ या ठिकाणी आपण पाहतोय तर जर्सी क्रमांक 10 हा खेळाडू चढाई मार्फत मिळतात. देखील रिकाम्या हाताने माघारी परत होतो. त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 2 दुर्गादेवी मुरुड संघाच्या माध्यमातून चढाईपट्टू आपल्याला पाहायला मिळतोय. या ठिकाणी आपण पाहिलं तर 7 खेळाडूंचा फुल पॅक डिफेन्स देखील आपल्याला पाहायला मिळतोय. आणि या डिफेन्समध्ये आपण पाहतोय तर चढाई मार्फत जर्सी क्रमांक 2 मुरुड संघाचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा रिकाम्या हाताने माघारी परतोय. तर त्याला प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 10 हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. श्रीराम कर्जे संघाच्या माध्यमातून चढाई मार्फत पुन्हा एकदा सज्ज झालेला पाहायला मिळेल. यावेळेस देखील आपण पाहतोय तर 7 खेळाडूंचा फुल पॅक डिफेन्स हे मुरुड संघाचं देखील पाहायला मिळतंय. आणि या 7 खेळाडूंच्या डिफेन्समध्ये सातत्याने स्वतःच्या डाव्या कॉर्नरवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. परंतु यावेळेस मात्र खूप वेळानंतर डिफेन्स मार्फवरती मुरुड संघाच्या माध्यमातून सुंदर कामगिरी आपल्याला पाहायला मिळते आणि एका गुणाची भर पडताना पाहायला मिळाली मुरुड संघासाठी. तदनंतर मात्र प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 2 हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र आपण पाहिलं तर स्वतःच्या उजव्या कॉर्नरवरती बोधत मुरगेडाचा प्रयत्न, परंतु पुन्हा एकदा अपयशी ठरलाय, माघारी परतलाय आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून गुजरात जर्सी क्रमांक 14 हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या खेळाडूसाठी तब्बल 100 रुपयाचं बक्षीस देखील आले त्याच्या सुंदर खेळासाठी असा खेळाडू पुन्हा एकदा चढाईमार्फत यावेळेस देखील आपल्याला पाहायला मिळतोय. मिळालेल्या 30 सेकंदाचा पुरेपूर वापर करेल, एक व्हॅलिड रेड करून तो देखील माघारी परतताना आपल्याला पाहायला मिळेल. परंतु सध्या स्थितीमध्ये मध्य रेषेवरती स्थित असलेला देखील आपल्याला पाहायला मिळतोय. नजरेचा कटाक्ष बजरवरती टाकला गेलाय, बजरवरती देखील टिकटिक वाजवायला सुरुवात झाली आहे आणि लगेचच तो देखील आपल्या कोर्टमध्ये ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला. आणि त्यानंतर मात्र जर्सी क्रमांक 2 थर्ड रेड तिसऱ्या चढाईसाठी यावेळेस मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. मुरुड संघाच्या माध्यमातून चढाईपट्टू सज्ज झालेला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र 7 खेळाडूंचे डिफेन्स आहे. 7 खेळाडूंच्या डिफेन्समध्ये बोनस लाईन देखील ऑन असेल, तर तिथे मात्र बोनस गुण घेण्याचा प्रयत्न होईल की मात्र टच पॉईंट घेऊन इथे मात्र सक्सेसफुल होईल चढाईपट्टू ते देखील बघण्यासारखं असेल. परंतु डिफेन्स इथे मात्र सुंदर कामगिरी करताना पाहायला मिळतोय आज मात्र श्रीराम कर्जे संघाचा. आणि यावेळेस मात्र पुन्हा एकदा एका गुणाची कमाई ही श्रीराम कर्जे संघासाठी डिफेन्स मार्फत होताना पाहायला मिळते. आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 10 हा खेळाडू चढाई मार्फत आपल्याला पाहायला मिळतोय.
यावेळेस देखील आपण पाहिलं तर 6 खेळाडूंचा डिफेन्स आहे आणि या 6 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये इथे मात्र आपण पाहिलं तर यावेळेस मात्र स्वतःच्या उजव्या कॉर्नरवरती चढायला सुरुवात करताना पाहायला मिळतोय. त्यानंतर मात्र आपल्याला पाहायला मिळेल तर स्वतःच्या डाव्या कॉर्नरवरती पुन्हा एकदा सरसावलाय. तो यावेळेस देखील आपण पाहतोय ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न, स्ट्रगल अजून देखील मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस मात्र एक सक्सेसफुल टॅकल पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय. मुरुड संघाच्या माध्यमातून एका गुणानं गुणफलक देखील पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळाला. तर प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 2 हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. मुरुड संघाच्या माध्यमातून सातत्याने या खेळाडूला इथे मात्र चढाई मार्गावरती पाठवले गेलंय. परंतु यावेळेस मात्र आपण पाहतोय सामना संपायला शेवटची 5 मिनिटे. गुणफलक पाहूया. 22 गुणांवरती श्रीराम करते तर 8 गुणांवरती दुर्गादेवी मुरुड हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 22-8, 8-22 असं शेवटच्या 5 मिनिटांमधील गुणफलक देखील आपल्याला पाहायला मिळते. तर चालू सामना संपताच यानंतर होणारा सामना असेल श्री साई वडण तर त्यांच्या विरोधामध्ये भैरवनाथ जालगाव हा सामना आपण खेळणार आहोत. तर सध्या स्थितीमध्ये जो सामना चालू आहे तो सामना प्रथम फेरीतील शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. हा चालू सामना संपताच यानंतर आपण सर्व सामने जे आहेत ते मात्र दुसऱ्या फेरीतील खेळणार आहोत याची नोंद घ्या. या ठिकाणी आपण पाहतो तर पुन्हा एकदा इंटिरियर मुरुड संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि त्यानंतर मात्र खूप वेळानंतर पुन्हा एकदा साहिल बाडी चढेमार्गावरती सज्ज झालेला पाहायला मिळतोय. जर्सी क्रमांक 11 यावेळेस मात्र स्वतःच्या डाव्या कॉर्नरमध्ये निदा दिशा ओलांडतोय आणि त्यानंतर मात्र मध्यरेषेवरती स्थिरावलेला आपल्याला देखील पाहायला मिळालेल्या 30 सेकंदाचा पुरेपूर वापर केला. कोर्टमध्ये ट्रॅव्हल झाला. साधा सत्ता शेवटची 4 मिनिटे आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस मात्र तिसऱ्या चढाईसाठी जर्सी क्रमांक 14 या खेळाडूला मुरुड संघाच्या माध्यमातून पाचारण केलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि यावेळेस मात्र आपण पाहतोय तर रनिंग हँडटच करण्यात सक्सेसफुल झालाय आणि गुणाची कमाई यावेळेस मात्र मुरुड संघासाठी आपल्याला पाहायला मिळाली. आणि त्यानंतर मात्र तिसरी चढाई थर्ड रेड यावेळेस मात्र आपल्याला पाहायला मिळते आहे. आणि या तिसऱ्या चढाईसाठी पुन्हा एकदा तज्ञ या खेळाडूला इथे मात्र चढाई मार्गावरती पाचारण केले गेले देखील पाहायला मिळेल. आणि इथे मात्र आपण पाहतोय तर पुन्हा एकदा एक साधा सोपा स्कीम आपल्याला पाहायला मिळते. तो मात्र तन्मयच्या माध्यमातून सहजासहजी मिडलाईन क्रॉस करतोय आणि गुणाची कमाई यावेळेस मात्र आपण पाहतोय. तर मात्र श्रीराम करते संघासाठी यावेळेस मात्र उत्तरा पाहायला मिळाली. तर मागच्या चढाईमध्ये सक्सेसफुल झालेला चढाई कोर्ट पुन्हा एकदा चढाई मार्गावरती यावेळेस देखील आपल्याला पाहायला मिळतोय. प्रतिस्पर्धी संघाच्या कोर्टमध्ये आक्रमण करण्यासाठी सज्ज झालाय. परंतु यावेळेस देखील आपण पाहतोय पुन्हा एकदा सक्सेसफुल होताना पाहायला मिळेल. पुन्हा एकदा एका गुणाची कमाई मुरुड संघासाठी यावेळेस मात्र होताना पाहायला मिळते. यावेळेस देखील सुंदर कामगिरी जर्सी क्रमांक 14 मुरुड संघाच्या माध्यमातून आपल्याला होताना पाहायला मिळाली. बॅक टू बॅक चढाई मार्गावरती गुणाची कमाई करताना पाहायला मिळाला. सामना संपायला शेवटची 3 मिनिटे आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटच्या 3 मिनिटांमध्ये गेलेला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि ज्या ठिकाणी पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 10 या खेळाडूला इथे मात्र आपण पाहतोय तर चढाई मार्गावरती पाचारण केले गेले. प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 14 हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र स्वतःच्या उजव्या कोपऱ्यातून पुन्हा एकदा आक्रमण करायला सुरुवात करतोय. परंतु इथे मात्र आपण पाहतोय यावेळेस मात्र आपण पाहतोय दोन्ही संघाच्या खात्यामध्ये एका गुणाची कमाई करून देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण आपण पाहिलं तर चढाई कुठला सक्सेसफुली सामना संपायला शेवटची 2 मिनिटे असतील. आणि ज्या ठिकाणी आपण पाहतोय तर पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 10 हा खेळाडू पाहतोय तर पूर्णपणे डॉमिनन्स राहिला संपूर्ण मॅचमध्ये. विजयच्या दिशेने खूप मोठी आघाडी सध्या स्थितीमध्ये आपण पाहतोय. श्रीराम करते संघाकडे देखील पाहायला मिळते. तरी तो आपण पाहिलं तर बॅकफुटला गेलेला संघ अगदी सुरुवातीच्या काही मिनिटापासूनच तो बॅकफुटला राहिला आणि ते मात्र शेवटाकडे येत असताना देखील सध्या स्थितीमध्ये बॅकफुटला हा मुरुडचा संघ देखील आपल्याला पाहायला मिळतोय. तदनंतर मात्र आपण पाहतोय ऋतुराज हा खेळाडू चढाई मार्गावरती होता. लगेच माघारी परतला. या दरम्यान आपण पाहतोय तर सामना संपला. चालू